क्या मैं आपसे बात कर सकती हूँ? कसं तरी होते, इतकं गोड आवाजात तुम्ही बोलला नाही तुमच्याशी. क्या मैं आपसे बात कर सकती हूँ? तो विचार म्हणतो शेकडो वीरांची भूमी, त्यातीलच एक नररत्न म्हणजे नरवीर तानाजी मालुसरे. अंगाने मोठा दीप, सिंहासनाधीश्वर राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज. नमस्कार, माझे नाव उर्वशी नरेंद्र ठाकूर. माझ्या शाळेचे नाव प्राथमिक विद्या मंदिर गोपाळनगर धुळे. मी इयत्ता 5वी शिकते. सन्माननीय व्यासपीठ आणि समोर उपस्थित सुजाण श्रोते हो, आज मी गड आला पण सिंह गेला आणि तोरणा यांच्या मध्यभागी होता. सह्याद्रीत असलेल्या या किल्ल्याला केवळ 2 दरवाजे होते, एक कल्याण दरवाजा आणि दुसरा पुणे दरवाजा. राजपूत, अरब, पठाण या जातीवंत लढाऊ जमातीचे सैनिक किल्ल्यावर सप्त पारा ठेवून होते. उदयभान या स्वामिनिष्ठ राजपूत वीराच्या ताब्यात हा किल्ला असताना तो जिंकण्याचा विचार सुद्धा कुणी केला नसता. सोडसं पावे मग पुढे मुलगाही तेच करतो. अब्दुल कलाम म्हणतात, ड्रीम्स इज नॉट व्हॉट यू सी इन स्लीप, इट इज अ थिंग व्हिच डझंट लेट यू स्लीप. शिवरायांनी मातोश्रींची इच्छा पूर्ण करण्याचा चंग आणला. कोंढाण्याच्या कामगिरीसाठी कुणाला निवडावे की घोटास्वारीवर निघावे या पेचात राजे पडले होते. शिवरायांनी मासाहेब यांची कोंढाणा जिंकण्याची इच्छा ऐकून क्षणभरासाठी विचार न करता तानाजीने कोंढाण्याचे आव्हान स्वीकारले. आज लोक पक्ष संकटात सापडले की राजू पाटील यांना विनंती करतो, ना काळे यांनी करावा. लागणारा इंद्रिय संयम, लागणारा आत्मबल, लागणारा पराक्रम, लागणारी दूरदृष्टी, असणारं भूगोलाचं आकलन, इतिहासाचं आकलन, अर्थशास्त्राचं आकलन, रणांगणातल्या रणनीतीचं आकलन, राजनीतीमधल्या कुटिलतेचं आणि सरळ मानवी स्वभावाचं, लढाऊपणाचं, या दोन्ही गोष्टीचं आकलन, अशा अनेक गोष्टींच्या आकलनावर शिवचरित्रातलं यश अवलंबून आहे. त्यामुळे महापुरुषांचं चिंतन करताना कुठल्याही समाजाने वर्तमान काळामधल्या आपल्या समस्या त्या भेदक दृष्टीने जर विश्लेषण करून कशा सोडवायच्या याचा निर्धार जर नाही केला तर महापुरुषांच्या जीवनाचं नुसतं स्मरण करणं हा भाबडेपणा ठरेल असं मला वाटतं. अतुल भाऊंनी मला सांगितलं की ठीक आहे, हरकत नाही, आपण हा प्रयोग करून बघूया या व्याख्यानमालेमध्ये. मग पटकन जो विषय डोळ्यापुढे आला तो हा की श्रीमंत भारत आणि दरिद्री भारतीय. भारत स्वतंत्र झाल्यापासून गेल्या 70 वर्षामध्ये सातत्याने आपल्यापैकी प्रत्येकाने राजकीय पक्षांच्या नेत्यांपासून अर्थतज्ञांपर्यंत प्रत्येक मनुष्याकडनं हे ऐकलेलं आहे कायम की आपण गरीब देश आहोत, आपण गरीब देश आहोत, आपण गरीब देश आहोत. एकच असत्य पुन्हा पुन्हा सांगितलं गेलं तर ते सत्य वाटायला लागतं. भारत दरिद्री देश आहे, भारत गरीब देश आहे, हे जगाच्या पाठीवरचं सगळ्यात मोठं असत्य आहे, हे लक्षात घ्या. आपण त्याच्या पुरावे दिन, प्रमाण दिन मी आता. चित्रा सुब्रमण्यम नावाच्या एका पत्रकार महिलेने, फ्रीलान्स जर्नलिस्ट आहे ती, तिने लिहिलेलं एक पुस्तक माझ्या वाचनात आलं. त्या पुस्तकाचं नाव आहे, आपल्याला संतापील असं नाव आहे त्या पुस्तकाचं, इंडिया इज ऑन सेल, भारत विकणे आहे.
विदेशी लोकांशी भारताचे राज्यकर्ते कशा पद्धतीचे करार करतात हे नावं घेऊन इंडिया इज ऑन सेल या पुस्तकामध्ये तिने लिहिलंय की कशा पद्धतीने भारताचं राष्ट्रीय हित न पाहता हे करार केले जातात, कोडगेपणाने, नालायकपणाने. याचं विश्लेषण त्या पुस्तकात केलंय. त्याचं मराठी भाषांतरही झालंय. भारत विकणे आहे, आपण मिळवा आणि वाचा. त्या पुस्तकामध्ये तिने केलेलं जे विश्लेषण आहे ते क्षण च्या जागी असणारे 23 किल्ले मोगलांना अर्पण करताना राजे मनातून किती हळहळले असतील. महाराज स्वराज्याकरता हळहळले आणि आज आपण मान, सन्मान, पद, पैसा मिळाला नाही तर रडतो. असो, प्रचंड मेहनतीने आणि बलिदानाने पावन झालेली ती गिरिमुकुटे मोगलांना सुपुत्र करताना काळजावर तरी नक्कीच उठले असतील. निर्जीव किल्ले आपण पुन्हा मिळवू शकू, पण जीवाला जीव देणारी सजीव माणसे आपण गमावता कामा नये. हा दूरदृष्टीचा विचार राजांनी अंमलात आणला. आपल्या स्वराज्याचा रस्ता निश्चित केला. रस्ता सुंदर असेल तर नक्की विचारा तो कोठे जातो, पण ध्येय सुंदर असेल तर रस्ता कसा आहे हे बघू नका, त्या रस्त्यावर चालत राहा. मुघलांना तहाद्वारे दिलेल्या 23 किल्ल्यात कोंढाणा हा बळकट किल्ल्याचा समावेश होता. नुकतेच राजांनी औरंगजेबच्या वाढदिवसाला हजेरी लावून सुखरूपपणे स्वराज्यात प्रवेश केला होता. राजांची आग्रवारी पुरंदरच्या तहाचाच एक भाग होता. काळ्या कुट्ट अंधाराच्या पोटात शिरून साक्षात काळावर घाव घालण्याचा बेत तानाजीने आखला. शिवरायांचे गनिमी काव्याचे हत्यारच त्याने त्यासाठी वापरले. कोंढाण्यावर जाण्यासाठी 2 दरवाजे होते, पण त्यातून सरळ आत जाणे म्हणजे मृत्यूशी गाठच होती. त्यामुळे कोंढाण्यावर जाण्यासाठी मागील बाजूचा सरळ सोट कडा